स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, 5वा धडा, एक होती समय. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. अ. कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख. उत्तर, अनुताई वाघ. आ. रोपट्याचा वटवृक्ष झालेल्या संस्था. उत्तर, बाल ग्रामीण शिक्षण केंद्र. ई. आयुष्याचा पाया भक्कम करणारे. उत्तर, प्राथमिक शिक्षण. ई. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे. उत्तर, आदिवासी बालके. प्रश्न दुसरा, खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना: ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. परिणाम: दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. घटना क्रमांक 2, ताराबाईचे निधन. परिणाम: अनुताई ताराबाईच्या संस्थेच्या संचालक झाल्या. घटना क्रमांक 3, अनुताईचे निधन. परिणाम: कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. प्रश्न तिसरा, कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. उत्तर, बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन व आरोग्य. प्रश्न चौथा, का ते लिहा. अ. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. उत्तर, शिक्षण सार्वजनिक असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच केवळ चाकोरीबद्ध रीतीने न शिकवताना अनेक प्रयोग केले पाहिजेत असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले. आ. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. उत्तर, प्रचंड अज्ञानामुळे येथील लोकमंत्र बुद्धीने विचार करत नव्हते. असे परिवर्तन अंगवळणी पडण्यास त्यांना सहज शक्य झाले नाही. या सुधारणांमुळे आपले नुकसानच होईल अशा भीतीपोटीने अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. प्रश्न 5वा, खालील शब्दातील कल्पना स्पष्ट करा. शब्द: भातू काळातील खेळ, ज्ञान यज्ञ, ज्ञानगंगा, पाऊलखाना. 1. भातू काळातील खेळ. उत्तर, मुलींचा खेळ. यात खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. छोटा आभार समय असा संसार अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. जणू काही भातू काळातील खेळ होता तो. 2. ज्ञानयज्ञ. विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. अज्ञात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय. ज्ञानगंगा. उत्तर, गंगा नदी पवित्र मानले जाते. अनुताईंनी आदिवासी बालकापर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले. म्हणून त्यांच्या कार्याला लक्षणिक अर्थाने म्हटले आहे. 3. पाऊलखुणा. उत्तर, अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांना काय काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत. प्रश्न क्रमांक 6, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. अ. वृत्ताने स्वतःला बांधणाऱ्या. उत्तर, वृत्तस्थ. आ. नेमाने स्वतःला बांधणारा. उत्तर, नेमस्थ. ई. गावातील रहिवासी. उत्तर, ग्रामस्थ. ई. तिराईताच्या भूमिकेतून बघणारा. उत्तर, तटस्थ. प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. अनाथ
सनात 2 दुश्चिन्ह सुचिन्ह 3 सुपीक नापिक 4 पुरोगामी प्रतिगामी 5 स्वदेशी परदेशी 6 विजातीय सजातीय। प्रश्न क्रमांक 8 सोमत 1 अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेयाची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा। उत्तर अनुताई वाघ यांचे व्यक्तिमत्व समयीसारखे होते। त्यांना आदिवासी मुलांबद्दल अपमान माया होती। त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची उब मिळेल। अनुताईंच्या सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाशच वाटे। अनुताईंना दिलेली समयीची उपमा यथार्थ आहे। 2 समय हे सातत्याने संयमी वृत्ताचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे। या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर ती फक्त देवघर किंवा मंदिराला गाभा उजळते। तिचा मंद प्रकाश डोळ्यांना मांडला शांत निवांत करणारा असतो। समयच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदांत भावनेने भरलेला असतो। ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते। असे समाधान देता येणे हे समयीचे सामर्थ्य आहे। धन्यवाद। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब